महाराष्ट्रामध्ये एक आय एस अधिकारी जे आहे ते खूप नावाजलेले आहे. त्यांचं नाव म्हणजे लहान मुलांपासून ज्यांना समजतंय, जे शिक्षण घेतात अशा मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत आहेत, ते म्हणजे तुकाराम मुंढे. एक इमानदार अधिकारी म्हणून त्यांचं नाव सर्वांना माहीत आहे. त्यांच्या 22 वर्षाच्या ज्या सर्व्हिस कालावधी आहे, या कालावधीमध्ये त्यांनी 24 ते 25 वेळा त्यांची बदली झाली. समजून जावं ही बदली का होते. जर एखाद्या अधिकाऱ्याची बदली वारंवार होत असेल तर का होते. बदलीचे सुद्धा काही कारणं असतात किंवा काही एक वेळ मर्यादा असते. परंतु एखाद्या अधिकाऱ्याची जेव्हा बदली होते, ती जर वारंवार होत असेल तर समजून जायचं की तो अधिकारी हे जे राजकीय लोक आहेत किंवा यांचे जे पाळलेले लोक आहे यांचं तो ऐकत नसेल, एवढंच आहे. तर अशी जर परिस्थिती आहे तर मग महाराष्ट्रात असे बरेच आय एस अधिकारी आहेत, त्यांच्या बदल्या का होत नाही. आता सध्या एक बीडचं प्रकरण खूप गाजतंय की 273 कोटीचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे. म्हणजे जो एक व्यक्ती तहसीलदार पदापासून तर जिल्हाधिकारी पदापर्यंत एकाच ठिकाणी एकाच जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर न जाता कसा टिकून राहतो. फक्त त्याचे वेगवेगळे कार्यालय बदली केलेले आहे. तेच तुकाराम मुंढेच्या बाबतीत झालेलं नाही आहे आजपर्यंत. ते यांच्या बाबतीत का होतं आहे, हा एक विचार करण्याचा भाग आहे. आणि हे कोणाच्या आशीर्वादाने होत असते हे पण महत्त्वाचं आहे. आणि यांचं नाव आहे अविनाशजी पाठक. या पाठकने निवृत्ती होईपर्यंत काय काय घोटाळे केले याचा अंदाज नाही. स्वतःची किती माया जमवली याचा काही अंदाज नाही. आता तपास कार्य सुरू आहे, त्यामध्ये ते समोर येईलच. आणि त्यातून किती प्रामाणिकपणे समोर येते हा पण मोठा एक प्रश्न आहे चौकशीचा. कारण की त्यांना बरेचसे असे त्यांचे अधिकारी असतात जे फेवरचे असतात किंवा वरदहस्त असतो की त्यांनी पाठकांनी ज्यांना ज्यांना मदत केली ते पण या सिस्टममध्ये असतात आणि ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. तर सांगायचं असं आहे की एका अधिकाऱ्यासाठी वेगळा न्याय, दुसऱ्या अधिकाऱ्यासाठी वेगळा न्याय. आणि पाठकांना सुद्धा असं वाटलं होतं की आपण तर आता निवृत्त होतोय, त्यामुळे आपला तर काही प्रश्नच येत नाही. परंतु त्या ठिकाणी जे नवीन अधिकारी अपॉइंट झाले, जे नवीन आले, त्यांचं नाव आहे जॉन्सन. या जॉन्सननी काय केलं की जेवढे काही तपशील आहे सर्व रेकॉर्ड तपासलं आणि त्यांच्या निदर्शनास आलं की तो खूप करोडो रुपयाचा यांनी माया जमवली आणि खूप घोटाळा केलेला आहे. आणि हा घोटाळा यांनी पूर्णपणे शेतकऱ्यांसोबत केलेला आहे. म्हणजे समजून जा की शेतकऱ्यांना किती गंडवलं जाते आणि शेतकऱ्यांच्या नावावर किती माया खाल्ली जाते, मिळवली जाते. आणि फक्त हे पाठकच आहेत असं नाही आहे. महाराष्ट्रात जेवढे काही सरकारी कार्यालय आहेत, भले महसूल असू द्या, PWD असू द्या किंवा कुठले तलाठी असू द्या, म्हणजे तलाठ्यापासून ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापासून हे सुरू साखळी होते तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, इवन कलेक्टरपर्यंत. आणि हे एकच प्रकरण नाही. आता दुसऱ्या 2 दिवसापूर्वी प्रकरण एक समोर आलेलं आहे जळगावचे. आता या पण व्यक्तीला काय समजत नाही. PWDमध्ये चांगला व्यक्ती काम करतोय, वयाच्या 54व्या वर्षी हा व्यक्ती एका कॉन्ट्रॅक्टरकडून 5 लाख रुपयाची लाच घेताना पकडला गेला. आता ज्या व्यक्तीला लाख रुपये पगार आहे जळगाव सारख्या ठिकाणी, याची काय अशी अपेक्षा असावी की किती माया जमवावी अशी. आणि याची जर माहिती काढली तर नंतर असं माहीत पडलं की यांनी 2-3 वर्षापूर्वी तिथं टोलेजंग मोठा बंगलो बांधला. एक सामान्य घरातला व्यक्ती जेव्हा सरकारी नोकरी मिळते आणि चांगल्या पदावर जेव्हा येतो, तिथे सुद्धा खालच्या पदावरून वरच्या पदापर्यंत जायचं किती तो खुर्च्या बदली करतो आणि किती माया जमवतो. आणि त्याला जी तो माया जमवतो तो एकटाच खात नाही, त्यातली जी सहभागी जी सिस्टम असते हे पण सुद्धा त्याला सहभागी असते आणि ते सुद्धा जबाबदार आहे. म्हणजे महाराष्ट्रावर कर्ज होत असेल किंवा महाराष्ट्रात जो लुटला जात असेल, तर मला तर वाटते की बाहेरचे लोकून जास्त लुटत नाही, तर आमच्या इथले जे सरकारी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा आणि सत्ताधारी हे मिळून सर्व जनतेला लुटत आहे. जनतेचा पैसा आहे अक्षरशः आपल्या घरात कोंडून ठेवत आहेत. म्हणजे बँकेत सुद्धा नाही, आपल्या घरात कोंडून ठेवाय असं समजून जा. म्हणजे आपण जे म्हणतो की जी आपली जी लोकसंख्या आहे त्या बाबतीत
एक 3 ते 4% लोक करोडपती आहे किंवा पैशावाले श्रीमंत आहे, त्यामध्ये हे लोक मोडत जातात. म्हणजे हे बरीचशी माहिती यांची समोर येत नाही, पण हे त्यामध्येच मोडल्या जातात. तर आपण विचार केला पाहिजे आणि जनतेने सुद्धा विचार केला पाहिजे की आपण सत्ताधाऱ्यांना प्रश्न का विचारा. आणि मी तर हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारू शकतो की आता मध्यंतरी बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की जेवढे महसूलच्या विभाग आहेत या प्रत्येक कार्यालयामध्ये टेबलच्या खालून जे काही रिश्वत घेतल्या जाते असं ऐकण्यात आलं. त्यांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी कॅमेरा लावून टाका. पण महसूल अधिकारी असे बरेचसे आहेत, बरेचसे असे जिल्हाधिकारी आहेत की त्यांच्यासमोर जर कॅमेरा जरी ओपन केला ना तर त्यांचा तिळपापड होतो. इथं शूटिंग करायची नाही. इकडे न्यायालय सांगते शूटिंग बिनधास्त करा, तो तुमचा अधिकार आहे. आणि हे अधिकारी महाशय सांगतात शूटिंग करायचे नाही आणि बावनकुळे साहेब सांगतात कॅमेरा लावा. आता हा जो जळगावचा जो अधिकारी पकडला PWDचा, या अधिकाऱ्याने ऑफिस कार्यालयामध्ये जर याने रिश्वत नाही घेतली तर आपल्या गाडीच्या शीटखाली त्याने रक्कम ठेवायला सांगितली. म्हणजे हे किती शातीर आहेत. कधी कधी तर आम्ही कसे बघतोय हे ट्रॅफिक गिफिकवाले तर काही काही ठिकाणी असा QR कोड लावून ठेवतात, तिथे ते स्कॅन करायला लावतात. म्हणजे जेवढे तुम्ही पर्याय काढणार त्यापेक्षा जास्त पर्याय ही यंत्रणा रिश्वत घेण्यासाठी काढते. तर सांगायचं एकच आहे की मुख्यमंत्री साहेब, तुमचं शासन तुम्ही म्हणता खूप चोख आहे, पारदर्शक आहे. तर महाराष्ट्राची जनता एवढी होरपडली का? आणि 2011 पासून आज महाराष्ट्राचा भ्रष्टाचारामध्ये रिश्वतखोरीमध्ये पहिला नंबर येतो. मग तुम्ही सांगा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आपण? म्हणजे महाराष्ट्र नाही कुठल्या विकासामध्ये पहिला नंबर, पण भ्रष्टाचारामध्ये पहिला नंबर झालेला आहे. याकडे तुम्ही जरा खूप लक्ष द्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा द्या, ही आम्ही अपेक्षा करतो.